नमस्कार, मी सुजाता. आयपम भारे या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 12 ते 18 महिन्यापर्यंतच्या बाळाला आपण कोणत्या खेळणी इंट्रोड्यूस करायला हव्या. म्हणजे 1 वर्षापासून तर 1.5 वर्षापर्यंतच्या बाळाला आपण कोणत्या खेळणींची ओळख करून द्यायला हवी. जर तुम्ही नवीन आई बाबा झालेले असाल तर तुमच्याकडे ही इन्फॉर्मेशन असायला हवी की लहान बाळांच्या माइलस्टोननुसार त्यांच्या ऍक्टिव्हिटीनुसार त्यांना कोणत्या खेळणी इंट्रोड्यूस करायला हव्या, जेणेकरून लहान बाळांचा स्क्रीन टाइम हा कमी राहील. म्हणजे लहान बाळ हे टीव्ही किंवा मोबाईल जास्त बघणार नाही किंवा टीव्ही किंवा मोबाईल जास्त मागणार नाही आणि ह्या खेळणीमध्येच एंगेज राहते. परंतु तुमचं बाळ जर छोटं असेल, म्हणजे 1 महिन्याचं असेल, 6 महिन्याचं असेल किंवा 8 महिन्याचं असेल, तर त्यांच्या मंथ्सनुसार त्यांच्या माइलस्टोननुसार त्यांना कोणत्या खेळणी इंट्रोड्यूस करायला हवे याचे संपूर्ण व्हिडिओज मी बनवलेले आहे. हे माझ्या मी यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहे. जर लिंक तुम्हाला हवी असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. 1 वर्षापासून तर 1.5 वर्षापर्यंतच्या बाळाला आपण कोणत्या खेळणी इंट्रोड्यूस करायला हव्या, त्यांना कोणत्या खेळणी द्यायला हव्या, त्याआधी आपण बाळाचे माइलस्टोन बघत असतो. ते 1 ते 1.5 वर्षापर्यंतचे बाळाचे माइलस्टोन काय असतात? बाळाची फिजिकल डेव्हलपमेंट आणि ब्रेन डेव्हलपमेंट ही पूर्णपणे झालेली असते. म्हणजे बाळ हे चालायला पण लागतं, बाळ पळायला पण लागतं, बाळ एका जागी थांबत नाही. दुसरं म्हणजे बाळाचा बौद्धिक विकास, म्हणजे बाळाचे बौद्धिक विकास पूर्ण झालेला असतो. म्हणजे बाळाला सगळे पिक्चर्स ओळखता येतात. म्हणजे ॲनिमल्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, फ्रुट्स असतील, जर तुम्ही कोणते त्यांना पिक्चर दाखवले तर ते पूर्ण ओळखता येतात. काही गोष्टी लक्षात पण त्यांना ठेवता येतात. पूर्ण बाळाला पूर्णपणे फिजिकल आणि ब्रेन डेव्हलपमेंट ही बाळाची पूर्णपणे झालेली असते. या ज्या खेळणी मी सांगणार आहे त्या मी माझ्या मुलीवरती अप्लाय केलेल्या आहे. म्हणजे ती जेव्हा 1 ते 1.5 वर्षाची होती त्यावेळेस मी तिच्यासाठी ह्या खेळणी आणलेल्या. ती ह्या खेळणीबरोबर किती एंगेज राहायची किंवा तिला ह्या खेळणी किती आवडायच्या हाच एक्सपिरियन्स आज मी सांगणार आहे. तर तिला मी पहिली खेळणी इंट्रोड्यूस केलेली ते म्हणजे बॅट बॉल. अशा प्रकारचा हा बॅट बॉल, हा लहान मुलांसाठी बॅट बॉल येतो. हा बॅट बॉल मी ती जेव्हा 13 ते 14 महिन्याची होती त्यावेळेस मी तिच्यासाठी इंट्रोड्यूस केलेला. हा बॅट बॉल मला खूप यूज झालेला, तिच्यासाठी खूप यूज झालेला. ह्या बॅट बॉल बरोबर ती भरपूर वेळ एंगेज राहायची, तिला खूप आवडायचा. जेव्हा बाळ 12 ते 13 महिन्याचं होतं त्यावेळेस त्याची फिजिकल डेव्हलपमेंट ही पूर्णपणे झालेली असते. म्हणजे बाळ पळायला सुरुवात करतं, बाळ रनिंग फास्ट करतं. मेन म्हणजे बाळाला बॅटनी बॉल मारता पण येतो. म्हणून जर तुमचं बाळ 12 ते 13 महिन्याचं असेल तर तुम्ही बॅट बॉल पण बाळाला इंट्रोड्यूस करू शकता. बॅट बॉल तर मला इतका यूज झालेला की ती मी 6 ते 7 महिने बॅट बॉल जेव्हा ती बॅट ती यूज करायची तर ती बॅट पूर्णपणे फुटली पण होती, म्हणजे ती खराब पण झाली होती. तर 6-7 महिन्यानंतर परत मी तिच्यासाठी नवीन बॅट बॉल आणलेला. तिला खूप आवडायचा आणि ती त्या बॅट बॉल बरोबर भरपूर वेळ खेळायची. जर बाळ 12 ते 13 महिन्याचं असेल तर तुम्ही बाळाला बॅट बॉल पण इंट्रोड्यूस करू शकता. दुसरं म्हणजे याच्याच दुसरी खेळणी मी इंट्रोड्यूस केलेली ती म्हणजे बास्केटबॉल. याचबरोबर तुम्ही बॅट बॉल बरोबर बास्केटबॉल पण बाळाला इंट्रोड्यूस करू शकता. इथं तुम्ही पिक्चर्स मध्ये बघू शकता अशा प्रकारचे लहान बाळांसाठी बास्केटबॉल येतात. हे पण मी तिच्यासाठी आणलेला. त्यावेळेस ती 13 ते 14 महिन्याची होती. भलेही बास्केटबॉल लहान बाळांना खेळता येत नाही, परंतु ज्यावेळेस आपण त्याच्यासमोर बास्केटबॉल खेळतो तर ते पाहूनच ती खूप खुश व्हायची आणि तो बास्केटबॉल ती खेळण्याचा प्रयत्न करायची. मेन म्हणजे बास्केटबॉल आणि बॅट बॉल याच्यामुळे बाळाची एक्सरसाइज खूप होते. जर बाळ 13 ते 14 महिन्याचं असेल तर बॅट बॉल बास्केटबॉल तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता. बाळ खूप वेळ त्याच्याबरोबर एंगेज राहतं. दुसरी खेळणी मी तिच्यासाठी इंट्रोड्यूस केलेली, खेळणी म्हणता येणार नाही पण बाळाचा बौद्धिक विकास 13 ते 14 महिन्यापर्यंत बाळाचा बौद्धिक विकास भरपूर झालेला असतो. म्हणजे बाळाला पिक्चर्स, वेगवेगळे पिक्चर्स बाळाला ओळखता येतात. व्हेजिटेबलचे पिक्चर असेल किंवा मग फ्रूटचे पिक्चर असेल तर ते आपण दाखवतो तर बाळ ते ओळखण्याचा प्रयत्न करतं. तर तुम्ही या महिन्यामध्ये बाळाला अशा प्रकारचे चार्ट्स तुम्ही लावू शकता. म्हणजे घरामध्ये असा एक कॉर्नर करायचा आणि त्या कॉर्नरमध्ये पूर्ण चार्ट लावायचे. म्हणजे ॲनिमल्स असतील, ABCD असेल, 1 2 3 असेल किंवा मग फ्रुट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचे चित्र असतात, वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर अशा प्रकारचे चार्ट्स येतात. मी ती ज्यावेळेस 13 ते 14 महिन्याची होती त्यावेळेस मी एका घरामध्ये एका कॉर्नरला पूर्ण असे चार्ट लावलेले होते आणि तिला मी दररोज 5 मिनिटं ते दाखवायची, 5 ते 10 मिनिटं दाखवायची की हा ॲनिमल्स आहे, हा टायगर आहे, असे वेगवेगळे प्रकार प्राणी पण दाखवायची. ABCDचा जरी तुम्ही चार्ट लावला तरी पण डायरेक्ट ABCD नाही शिकवायची, फक्त त्याच्यातले जे वस्तू असतात ते बाळाला त्याची ओळख करून द्यायची. ते ओळख करून दिल्यानंतर पण तिला खूप आवडायचं ते. नंतर 3 ते 4 दिवस जरी तुम्ही ते बाळाला ओळख करून दिली तर 4थ्या-5व्या दिवशी बाळ आपोआप जातं ते वाचायला सुरुवात करतं. म्हणजे बाळाची जी ब्रेन डेव्हलपमेंट असते 14 ते 15 महिन्यामध्ये, म्हणजे 12 महिन्यानंतर जी ब्रेन डेव्हलपमेंट असते ती खूप फास्ट होत असते. पूर्णपणे ते ब्रेनमध्ये पूर्णपणे मेमरीमध्ये ठेवतं. त्यामुळे ह्या 13 ते 14 महिन्यामध्ये अशा प्रकारचे चार्ट तुम्ही घेऊ शकता आणि अशा प्रकारचे चार्ट तुम्ही एखाद्या तुमच्या रूममध्ये कॉर्नर बनवू शकता.
दुसरी तिसरी खेळणी मी तिच्यासाठी इंट्रोड्यूस केलेले ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स. जेव्हा आपण ह्या चार्ट्समध्ये ॲनिमल्स दाखवतो ना, तर बाळाला ॲनिमल्स खूप आवडतात. म्हणजे ॲनिमल्स खूप आवडतात. म्हणजे जसं टीव्हीमध्ये बाळ कार्टून बघतं तसं जर तुम्ही बाळाला ॲनिमल्स आणून दिले तर बाळ ॲनिमल्स बरोबर भरपूर खेळतं. मी हे अशा प्रकारचे ॲनिमल्स तिच्यासाठी आणलेले. हे अशा प्रकारचे ॲनिमल्स, टायगर, हे असे थोडेसे मोठे भेटतात, एकदम छोटे भेटतात ते नाही आणायचे. वाईल्ड ॲनिमल असे प्रकार, टायगर असेल, काऊ असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स तुम्ही बाळाला 13 ते 14 महिने झाले आणू शकता. हे मी तिच्यासाठी डीमार्ट मधून आणलेले. ऑनलाईन पण छान भेटतात, पण डीमार्टला मला हे खूप असे छान भेटलेले. म्हणजे मला ऑनलाईन असं वाटलं त्यांची साईज किती असते म्हणून मी ऑनलाईन नाही मागवलेलं. माझी मुलगी त्याच्यावर इतकी वेळ एंगेज राहायची की यांना असं उभं करायची, त्यांना चारा घालायची, तिला शिकवायचे की याला चारा घाल. भरपूर वेळ याच्याबरोबर एंगेज राहतात. आणि मेन म्हणजे सगळे ॲनिमल्स ती याच्यामुळंच ओळखायला शिकली. अशा प्रकारचे ॲनिमल्स पण तुम्ही 12 ते 13 महिन्याचं बाळ जर झालं असेल तर त्याला तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता. आता दुसरी खेळणी काय आहे, खेळणी नाही म्हणू शकत याला, पण एक ॲक्टिव्हिटी म्हणू शकतो. ती म्हणजे बलून बरोबरची ॲक्टिव्हिटी. लहान मुलांना बलून हे खूप आवडतात. मी माझ्या मुलीला जेव्हा बलून द्यायची तर ती बलून बरोबर भरपूर वेळ एंगेज राहायची. जर बाळ तुमचं 12 ते 13 महिन्याचं असेल, म्हणजे 14 ते 15 महिन्याचं बाळ असेल तर त्याला तुम्ही बलून खेळायला देऊ शकता. आता बलून बरोबरचं एक सांगेल की मी काय करायची, जर तिला कधी बोर झाला, ती खूप रडायला लागली तर मी तिला बलून द्यायची. आता बलून कसं द्यायची तर मी काय केलं होतं, एक बलूनचं पॅकेट आणलेलं होतं आणि त्या पॅकेटमधून काय करायचे, असं प्रकारचं हे यंत्र येतं. ह्या यंत्राने ते एक बलून फुगून द्यायचा आणि बलून फुगून दिल्यानंतर ती त्या बलून बरोबर भरपूर वेळ खेळायची. हा एक असं म्हणता येईल की याला हा काही जास्त किमतीचा गेम नाहीये. एक 8-10 रुपयात तर बलून येतात किंवा पाकिट असतं ते 50-60 रुपयात पाकिट येतं. आणि ते पाकिट तर मला एकदम 6 महिने गेलेलं. जर ती कधी बोर झाली तर बलून फुगून दिला तर त्या बलून बरोबर ती भरपूर वेळ एंगेज राहायची. मेन म्हणजे मी आता सांगेल की आता पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू झाल्यावर आपल्याला गार्डनला जाता येत नाही, बाहेर लहान मुलांना घेऊन जाता येते, तर त्यांच्याबरोबर तुम्ही ही अशी ऍक्टिव्हिटी करू शकता. मग बॅट बॉल असेल, बास्केटबॉल असेल, असा प्रकारे बलून फुगून द्यायचा. इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की बलून खूप वेळ ती बलूनमध्ये एंगेज राहायची. मला बलून पण खूप यूज झालेला. जर बाळ तुमचं 14 ते 15 महिन्याचं असेल तर त्याला तुम्ही बलून पण देऊ शकता. आता दुसरी खेळणी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पझल्स. मी 6 to 12 months मध्ये ज्या खेळणी सांगितलेल्या आहेत त्या खेळणी सुद्धा आता खूप यूज होतात. तशा प्रकारचे पझल्स पण तुम्ही आणू शकता. आता इथे मी दाखवते, हे पण मी त्यावेळेस सांगितलेले अशा प्रकारचे पझल आहे, A-B याच्यामध्ये टाकायचे. हे मी 9 months मध्येच सांगितलेलं आहे की लहान बाळांना 9 months मध्येच पण द्यायचे. 9 months मध्ये बाळांना हे जास्त म्हणजे टाकता येत नाही, फक्त त्यांना ओळख होती ह्या खेळणीबरोबर. परंतु बाळ जेव्हा 13-14 महिन्याचं होतं तर ह्याच्याबरोबर बाळ भरपूर वेळ खेळतं. माझी मुलगी ज्यावेळेस मी तिला ह्या वेगवेगळ्या प्रकारचे पझल्स आणलेले, शेप असतील किंवा मग चौकोन असतात, म्हणजे वेगवेगळे प्रकारचे स्क्वेअर असतात, ते वेगवेगळ्या प्रकारचे स्क्वेअर असतात, ते एकमेकांवरती चढवायचे. अशा प्रकारचे स्क्वेअर हे एकमेकांवरती चढवायचे. याचा खूप मोठा सेट आहे, 16 स्क्वेअर आहेत. अशा प्रकारचे पझल्स पण तुम्ही 14 ते 15 महिन्यामध्ये तुम्ही त्यांना देऊ शकता. म्हणजे जर तुम्ही 6 to 12 monthsचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल, जर तुमचं बाळ आता 14 ते 15 महिन्याचं आहे पण तुम्ही पझल्स आणलेले नाही, तर वेगवेगळ्या प्रकारचे पझल्स तुम्ही बाळाला सॉल्व्ह करायला द्या. बाळ याच्यामध्ये खूप एंगेज राहतं. मेन म्हणजे यांनी बाळाचा स्क्रीन टाइम वाढत नाही, म्हणजे बाळ मोबाईल जास्त घेत नाही. ह्या खेळणींबरोबर भरपूर वेळ एंगेज राहतं. दुसरी ऍक्टिव्हिटी काय आहे ती म्हणजे बुक्स. लास्ट बट नॉट द लिस्ट ते म्हणजे बुक्स. लहान मुलांना बुकचं इंट्रोडक्शन द्या, म्हणजे पुस्तकांची ओळख करून द्या. पुस्तकांची ओळख करून द्यायला कुठल्याही प्रकारचं वय नसतं. कुठल्याही प्रकारामध्ये बाळ, कुठल्याही प्रकारचं कुठल्याही वयाचं जरी बाळ असेल तर प्रत्येक वयाचे बुक्स येतात. हे मी त्याच्यासाठी ऑल इन वनचं बुक आणलेलं, हे मी तिला 8व्या महिन्यातच आणलेलं. ज्यावेळेस आपण बाळाला जेवायला भरवतो त्यावेळेस तुम्ही बुक्स घेऊन बसा. जसं तुम्ही बाळाला मोबाईल देऊन जेवायला बसवता तसं तुम्ही फक्त बुक्स घेऊन जेवायला बसवा. जसं मोबाईलमध्ये जे कार्टून बघतं बाळ की हे कार्टून आहे, ते कार्टून बघता बघता जेवण करतं, तसंच ह्या बुक्स मधले जे हे पिक्चर्स असतात, हे मोठे मोठे पिक्चर्स बघून बाळ जेवण करतं. आता याच्याबरोबरच मी दुसरं पण बुक सांगते. हे अशा प्रकारचे बुक्स येतात लहान बाळांसाठी. म्हणजे 8-9 महिन्याचं बाळ असलं किंवा 14-15 महिन्याचं बाळ असलं तरी पण बाळांना बुक्स द्या. हे अशा प्रकारचे बुक्स येतात लहान बाळांसाठी. ते म्हणजे याच्यामध्ये काय असतं की एकदम छोटे छोटे अक्षर असतात, पण हे जे पिक्चर्स असतात हे पिक्चर्स लहान बाळांना खूप आवडतात. हे पिक्चर असे फोल्ड करता करता हा मंकी आहे असं म्हणतात का, हा मंकी आहे, ही चिमणी आहे, असं मी करता करता तिला जेवण पण भरवायची आणि ह्या बुक्स बरोबर ती भरपूर एंगेज राहायची.
तिला मेन म्हणजे ज्यावेळेस ती 8-9 महिन्याची होती तिला फक्त हे असं फोल्ड करायला आवडायचं. फक्त ती अशी फोल्ड करायची आणि पिक्चर्स बघायची. ज्यावेळेस ती 13 ते 14 महिन्याची झाली त्यावेळेस तिला जे हे ऑल इन वनचं हे बुक आहे याच्यातले पूर्ण सगळे तिला अक्षरे यायला लागले होते. पहिल्यांदा फक्त तिला मी पिक्चर सांगितले की हे पिक्चर सांगितल्यानंतर मग बाळांना अक्षर शिकवायचे. बुक वरती माझा सेपरेट व्हिडिओ येणारच आहे, कोणते कोणते बुक्स तुम्ही बाळांना इंट्रोड्यूस करायला हवे. पण एक पटक्यात सांगितलं की जर तुमचं बाळ 13-14 महिन्याचं असेल तर बुक बाळांना इंट्रोड्यूस करा. कारण की जर बुक आपण जरी लहान बाळांना दिलं तर कोणी बाहेरचे कोणी पाहुणे वगैरे आले तर ते लगेच आपल्याला म्हणतात की एवढ्या लवकर कशाला बाळाला शिकवते, आता त्याचं खेळायचं वय. पण त्यांना एकच सांगायचं की बुक आपण एवढ्या लवकर बाळांना मोबाईल देतो, मग आपण बुक्स का देऊ शकत नाही. म्हणून जर बाळ तुमचं 13-14 महिन्याचं असेल तर भरपूर प्रमाणात बुक येतात, ऑनलाईन पण असतात, स्टोअरमध्ये पण लहान बाळांचे बुक येतात. अशा प्रकारचे बुक्स पण तुम्ही 13 ते 14 महिन्याच्या बाळाला. कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की व्हिडिओजला व्ह्यूज भरपूर येतात पण कुणी सबस्क्राईब करत नाही. तो सबस्क्राईब करायला कुठल्या प्रकारचे पैसे वगैरे लागत नाही. आपण आपल्या चॅनलवरती भरपूर कंटेंट्स मी टाकत असते. बेबी केअर असेल, बेबी फूड रेसिपीज असतील, बेबी ॲक्टिव्हिटीज असतील. माझी आत्ता 2 वर्षाची मुलगी आहे आणि तिच्याबरोबरचा पूर्ण एक्सपिरियन्स मी माझ्या चॅनलवरती शेअर करत असते. अगदी जशी ती मोठी होईल जशी आम्ही तिच्याबरोबर ॲक्टिव्हिटी करतो तर सगळा एक्सपिरियन्स मी माझ्या चॅनलवरती शेअर करत असते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझा चॅनल ॲक्टिव्हेट होईल आणि मेन म्हणजे जर कुणी नवीन आई झालेले असेल तर त्यांना हे चॅनलचं सजेशन भेटेल आणि एक आई पण सोपं करण्याचा असा एक उद्देश आहे. तो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जर कुणी नवीन आई बाबा झालेले असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा.